ची बातमी सुरुवातीला बघूया। अहिल्यानगरमधील शिवजयंती मिरवणुकीमध्ये एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर्स झळकवले। फक्त बिश्नोईचेच नव्हे तर नथुराम गोडसेचेही पोस्टर्स झळकवण्यात आले। बिश्नोईच्या पोस्टरवर आय एम हिंदू मॅड मॅट असं लिहिलं होतं। अशा प्रकारे गँगस्टरचं उदात्तीकरण कशा करण्यात येतंय असा सवाल नागरिकांनी केला। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। साहेबराव, हा सगळा काय प्रकार आहे? कुणाकडून असे गुंडांचे पोस्टर्स झळकवण्यात आले, काय नेमकं कळतंय? काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अहमदनगर शहरामध्ये साजरी होत होती। त्याच्यामध्ये काही संघटनांनी कुख्यात गँगस्टर्स बिश्नोई जो आहे त्याचे फोटो झळकवले होते, बॅनर मोठ्या प्रमाणावरती होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा राजकीय नेत्यांचे फोटो त्यामध्ये होते, त्यामध्ये बिश्नोई बरोबर इतर जे होते त्यामध्ये नथुराम गोडसे वगैरे यांचेही फोटो होते। परंतु मुख्य कारण म्हणजे जो संपूर्ण लॉरेन्स बिश्नोई जो आहे, संपूर्ण हा गँगस्टर सगळ्या भारताला माहित आहे, याच्यावरती विविध खटले दाखल आहेत। अशा प्रकारे एखाद्या गँगस्टरचे फोटो एखाद्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये दाखवणं हे कितपत योग्य आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे। कारण अशा प्रकारे फोटो झळकवून, गँगस्टरचे फोटो झळकवून नेमकी तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, हा याचा उद्देश काय आहे यांचा, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वीही नगरमध्ये अशा प्रकारे पोस्टर जे आहेत, औरंगाबादचे पोस्टर असू द्या किंवा इतर लोकांचे पोस्टर झळकवले गेले होते, त्यामध्येच आता या कालच्या मिरवणुकीमध्ये अशा प्रकारे लॉरेन्स बिश्नोईच्या गँगस्टरचे फोटो झळकून नेमकी काय उद्देश द्यायचा याची चौकशी करण्याची गरज आहे। कारण त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचा मोटिव्ह काय होता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि पोलीस याच्यावरती कारवाई करणार का, हा एक प्रश्न आहे। कारण अशा प्रकारे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये त्या गँगस्टरचे फोटो झळकवणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी बरोबर, आणि तेही शिवजयंतीच्या दिवशी। धन्यवाद ही माहिती दिलीत आपण त्याबद्दल। आपण गावाकडच्या 50 बातम्या बघणार आहोत वेगवान स्वरूपामध्ये। स्कूल बसची 18% भाडेवाढ मागे घेण्यात आल्याची शक्यता मावळली आहे। अवैध खासगी वाहतूक रोखण्यास महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे बस मालक संघटना आक्रमक झाली आहे। सरकारनं अवैध खासगी वाहतुकीला मोकळं रान दिल्यानं आम्ही भाडेवाढ मागे घेणार नाही असा पवित्रा स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतला आहे। इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आलंय। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्यानं सध्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिलं जात आहे। रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या आरोग्य मित्रांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांकरता बेमुदत संप सुरू केलाय। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्यानं रुग्णांचे हाल होणार आहेत। वारसांना मुंबईतच हक्काची घरं मिळावीत यासाठी गिरणी कामगार संघटनेकडून 6 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे। आझाद मैदान ते विधान भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या भागातील धरणांमध्ये फेब्रुवारीत 60%हून अधिक जलसाठा आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यासह सगळ्याच भागात पाणी टंचाई भासू शकते। सिडकोतर्फे 26,000 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली। त्यात 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालं। सिडकोच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी लॉटरी आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होतीये। या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात करण्यात आलेत। बोर्डाच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आलाय। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। परीक्षेचा निकाल 10 जूनला जाहीर करण्यात येणार आहे। राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततांची चौकशी आता होणार आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत।
शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्वक शिक्षक घडवण्याकरता सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे। अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीने हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे। NCHM जेईईसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत। गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा संतनगरी शेगावात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी देखील गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय। प्रकट दिन सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी आपण जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जळगावच्या धरणगाव शहरात रस्त्यालगतच्या महावितरणच्या डीपी दुर्घटनांना आमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय। उघड्या डीपीमुळे अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत। असं असूनही महावितरण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे तातडीनं याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसलाय। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी केवळ 30% उत्पन्न बागायतदारांना मिळणार आहे। आंबा बागेकरता केलेला खर्च भरून निघेल की नाही याची चिंता बागायतदारांना लागली आहे। सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेनं घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जळगावच्या अंमळनेर शहरातील धुळे रोड आणि पिंपळे रोड परिसरामध्ये 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे तात्काळ पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव इथं ग्रामदैवत फिरंगेश्वरी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्त फिरंगेश्वरी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी विविध जिल्ह्यांमधून मल्लांनी या कुस्ती आखाड्याला हजेरी लावली। यावेळी महिला मल्लांची या कुस्ती आखाड्यात कुस्ती पार पडली। संगमेश्वर साखरपा मार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे। डोंगराच्या डोंगर उजाड करण्याचं काम लाकूड व्यापाऱ्यांकडून बेधडकपणे सुरू आहे। मात्र याकडे वन खात्याचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांकरता एकदिवसीय आंदोलन पुकारलंय। परिचारिकांच्या या कामबंद आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे। रत्नागिरीतील संगमेश्वर देवरुख रस्त्याजवळ मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन आणि भराव टाकण्याचा प्रकार वाढल्यात। याकडे महसूल विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होती आहे। या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून रस्त्यालगतची भूस्खलनाची शक्यता वाढली आहे। साताऱ्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीच्या दरात छावा सिनेमा दाखवला जावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान 400 रुपये मजुरी द्यावी असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरामध्ये दिली। बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं। बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी केली। यावेळी आजी माजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली। बीडमधील अंबेजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश देण्यात आले। न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता, मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही। त्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये वसुली अर्ज दाखल केला होता, त्यानंतर कोर्टाने आदेश दिले। कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळून आले होते। ही माहिती मिळताच वनविभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं। संगमेश्वर तालुक्यातील सोनवी या नदीतील गाळ काढण्याचं काम लघु पाटबंधारे विभाग आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं। त्यामुळे नदीनं मोकळा श्वास घेतलाय, मात्र काढलेला गाळ नदी किनारीच ठेवल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला।
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना बसतोय. विशेषतः संगमेश्वर एसटी डेपो जवळच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.